मित्रांनो, आज आपण शेअर मार्केटमध्ये किंवा झिरोधा ॲपमध्ये नॉमिनी कसं करायचं हे पाहणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपण नॉमिनी करत असताना काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि आपलं नॉमिनी होत नाही, किंवा शेअर घेत किंवा विकत असताना नॉमिनी नसल्यामुळे आपल्याला ते ट्रान्झॅक्शन करता येत नाहीत. तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. झिरोधा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या सर्वात खालच्या साईडला काही ऑप्शन आहेत. ऑर्डर्स, पोर्टफोलिओ, बर्ड्स आणि सेन्सेक्स. यामध्ये आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक इंटरफेस पाहायला मिळेल. त्यामध्ये पुन्हा आपल्याला इथे फंड, ॲड कोड, प्रोफाईल आणि सेटिंग हे जे ऑप्शन दिसतील. आपल्याला प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला मॅनेज अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. मॅनेज अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर कन्सोल हे ऑप्शन येईल. यामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती असेल. KYC नंबर असेल, त्यानंतर सपोर्ट कोड असेल आणि खाली प्रकारे पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, ज्यामध्ये ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पॅन नंबर असेल. आपल्याला ब्ल्यू डॉटवरती क्लिक करायचं आहे. ब्ल्यू डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन असतील. यामध्ये नॉमिनी असेल, बँक, डीमॅट, सेगमेंट, डॉक्युमेंट्स, कमोडिटी डिक्लेरेशन, फॅमिली आणि व्हेरीफाईड प्रॉफिट अँड लॉस. आज आपल्याला यामध्ये नॉमिनी कसे करायचे हे पाहणार आहोत. त्यामुळे आपण नॉमिनीचा विचार करणार आहोत. नॉमिनीवरती क्लिक करायचं आहे. नॉमिनीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं एक किंवा एकापेक्षा जास्त नॉमिनी ॲड करता येतील. त्यामुळे आपण सध्या एक नॉमिनी ॲड करायचा आहे. नॉमिनीवरती क्लिक करायचं आहे. नॉमिनीवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला फर्स्ट नॉमिनी, नॉमिनी लास्ट नेम आणि नॉमिनी ईमेल ID हे ऑप्शन असतील. आपण इथं नॉमिनीचं फर्स्ट नाव टाकूया. ते अकाउंट होल्डर आहे त्यांच्या मुलाचं नाव टाकायचं आहे. त्यामुळे मी इथं भार्गव नाव टाकतो आहे. लास्ट नेम असेल, ID क्रिएट नसल्यामुळे आपण तो सोडून देणार आहोत. इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. नॉमिनी डेट ऑफ बर्थ टाकायची आपल्याला टाकायचं आहे. रिलेशनशिप, इथे आपल्याला नॉमिनीची रिलेशनशिप टाकायची, म्हणजे नॉमिनी आणि अकाउंट होल्डर यांचं नातं काय, इथे नातं आपण सजेस्ट करणार आहोत. सन आहे त्यांचा. त्यामुळे पर्सेंटेज ऑफ शेअर इथं आपण नंबर ऑफ पर्सेंटेज म्हणजे 100पैकी किती टक्के त्यांच्या नॉमिनीच्या नावाने शेअर करणार आहोत. जर आपल्याला 2 नॉमिनी करायचे असतील तर आपण दोन्हीच्या नावाने 50-50% करू शकतो. त्यामुळे मला इथे एकच नॉमिनी करायचं आहे, म्हणून मी 100% शेअर त्या नॉमिनीच्या नावाने करणार आहे. ते 100 टाकायचं आहे. एक नॉमिनी आपला इज मायनर असेल, म्हणजे कमी वयाचा असेल, तर आपल्याला इथं त्याचं गार्डियन म्हणजे त्यांच्या पालकाचं आपल्याला इथं टाकणं गरजेचं आहे. इथे गार्डियनचा मेल ID टाकायचा आहे. E-साईनसाठी नॉमिनी आलेला आहे. इथं प्रोसेस करूया. अशा प्रकारे इथं हे पाहू शकता तुम्ही. आधार नंबर इथं टाकायचा आपल्याला. आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला एक OTP येईल. त्यावरती तुम्हाला एंटर करायचं आहे. यामुळे तुमचं नॉमिनी हे सक्सेसफुल होईल. मी इथं आधार नंबर टाकत आहे. सेंड OTP म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुमचा OTP सक्सेसफुल झालेला आहे आणि तुम्ही नॉमिनी सक्सेस झालेला आहे. हे बघा, इथं पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारचा एक मेसेज आलेला आहे स्क्रीनवरती तुम्हाला. युअर नॉमिनी ॲडिशन रिक्वेस्ट इज सक्सेसफुल. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं झिरोधा काईट ॲपमध्ये नॉमिनी ॲड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग.